शिलाहार शिवमुद्रा प्रतिष्ठान नागपूर दरवर्षी आम्ही दिवाळीनिमित्त विविध किल्ले साकारत असतो. यंदा आम्ही अत्यंत देखणा पण तितकाच दुर्लक्षित असलेला किल्ले जयगड याची निर्मिती केली आहे. हा किल्ला मुख्यतः मिश्रदुर्ग प्रकारात येतो. महाराष्ट्रात असे बहुतांश किल्ले आहेत जे मिश्रदुर्ग प्रकारातले येतात, त्यात हा जयगड किल्ला एक आहे. हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यात येतो. जयगड गावापासून एक फाटा सरळ आपल्याला बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचवतो. हा किल्ला मुख्यतः शिलाहार राजा भोज यांनी बांधलेला असला तरी 16व्या शतकात आदिलशाहीच्या काळात हा किल्ला पूर्ण झाला अशा नोंदी आहेत. किल्ला जरी बिजापूरकरांनी बांधला असला तरी फार काळ त्यांना हा ताब्यात ठेवता आला नाही. संगमेश्वरांच्या नायकांकडे हा किल्ला गेला. त्यानंतर 1661 हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे चिरंजीव शाहू महाराज जेव्हा महाराष्ट्रात परत आले तेव्हा बाळाजी विश्वनाथ यांनी कान्होजी आंग्रे यांना महाराणी ताराबाई राणीसाहेब यांच्या पक्षातून शाहू महाराजांच्या पक्षात सामील करून घेतले. जे प्रमुख 10 किल्ले त्यांना देण्यात आले त्यात जयगड हा किल्ला सामील होता. आंग्रेंनंतर हा किल्ला पोर्तुगीज आणि त्यानंतर 1814 दुसरी या किल्ल्याशी निगडीत असलेली इंटरेस्टिंग गोष्ट अशी की आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की छत्रपती संभाजी महाराजांवर संगमेश्वर इथे पहिला हल्ला झाला मुघलांतर्फे. त्यानंतर नावडी बंदरच्या इथे त्यांना गिरफ्तारी करण्यात आली. यदाकदाचित संभाजी महाराज शास्त्री नदीच्या मार्गे जयगड, त्यानंतर समुद्री मार्गाने महाड, मग सावित्री नदीच्या मार्गाने रायगडला पुन्हा परत जाणार होते. विचार करा, जर ती महाराजांची चाल यशस्वी ठरली असती तर आजचा इतिहास वेगळा असता.